शनी शिंगणापुरात 3 महिन्यांपूर्वी पडलेल्या ठिणगीचं अखेर क्रांतीत रूपांतर होऊन महिलांना शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्यात आला। भूमाता महिला ब्रिगेडच्या पुष्पक केवडकर आणि प्रियंका यांनी शनी चौथऱ्यावरून चढून तब्बल 400 वर्षांच्या परंपरेला मूठ माती दिली। तत्पूर्वी ग्रामस्थांनी शनी चौथऱ्यावर जाऊन परंपरेनुसार कावडीनं पाणी आणून जलाभिषेक केला। त्यानंतर शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळानं चौथरा सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर चौथऱ्यावर महिलांनी प्रवेश केला। महिला भाविकांनी शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी सुरू केलेल्या 16 वर्षांपूर्वीच्या संघर्षाला हे यश आलंय। मात्र गेल्या काही महिन्यांपासून चौथऱ्यावर प्रवेशाबाबतच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू झाला होता। त्यासाठी अनेक महिला संघटनांनी आंदोलनं केली होती। आता शनीच्या चौथऱ्यावर सर्वांसाठी प्रवेश खुला करण्यात आल्यामुळे राज्यातल्या इतर देवस्थानांमध्ये महिलांना प्रवेश खुला करण्यात येईल का याकडे लक्ष लागलंय। शनी शिंगणापूर ते शनी चौथऱ्यावर जाऊन यापुढे कोणालाही दर्शन घेण्यासाठी अडवलं जाणार नाही असा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे। शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी विश्वस्तांचा विरोध डावलून चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक केला। ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीनं कावडीतून पाणी वाहिलं आणि त्यानंतर देवस्थान समितीनं कोणालाही प्रवेशाची मुभा देण्याचा निर्णय घेतला। न्यायालयाच्या निकालानंतर आता तृतीयपंथीयांना देखील चौथऱ्यावर जाऊन शनी दर्शन मिळालं पाहिजे अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे। एवढंच नाही तर येत्या शनिवारी सर्व तृतीयपंथी शनी शिंगणापूर इथे शनी चौथऱ्यावर जाऊन शनीला तेलाभिषेक करणार असल्याचा इशारा तृतीयपंथीयांनी दिला आहे। गुढीपाडवाच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अक्षरशः शिमगा साजरा केला। तब्बल 7 वर्षांनी आपल्या होम बीचवरून म्हणजे शिवाजी पार्कवरून भाषण करताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर हल्ला चढवला। सत्तेत असूनही शिवसेनेला मनसेची भीती वाटते असा टोला त्यांनी लगावला। केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवरही त्यांनी टीकेची तोफ डागली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी टार्गेट केलं। स्वतंत्र विदर्भ आणि स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवर आसूड ओढतानाच कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे केक सारखे तुकडे होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी केला। शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, भारत माता की जय अशा मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी सरकारवर तिखट प्रहार केले। आधी अच्छे दिन आणून दाखवा, भारताची परिस्थिती सुधारून दाखवा, मग आम्ही अभिमानानं भारत माता की जय बोलू असं ते म्हणाले। भाजपनं आम्हाला देशप्रेमाची सर्टिफिकेट वाटू नये, अफजल गुरुचं समर्थन करणाऱ्या पीडीपीशी युती कशी करता असा बोचरा सवाल त्यांनी भाजपवाल्यांना केला। यापुढेही मुंबईत मराठी ठसाच कायम टिकला पाहिजे असं सांगतानाच शिवजयंतीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळकांची जयंती जल्लोषात साजरी करा असं आवाहन राज ठाकरेंनी यावेळी केलं। चौरंगी झेंडा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख। मात्र यंदा प्रथमच शिवाजी पार्कमधल्या सभेसाठी मंचावर पाठीमागे भगव्या रंगाची भिंत उभारण्यात आली होती। त्यामुळे राज ठाकरे मराठी अस्मितेसोबत हिंदुत्वाची गुढी उभारतायत का असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या सभांमध्ये आतापर्यंत कधीच खुर्च्या मांडण्यात आल्या नव्हत्या। मात्र यंदा प्रथमच मनसेच्या शिवाजी पार्कमधल्या सभेसाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या। मुंबईतल्या गिरगावमध्ये स्वागत यात्रेत महिलांची रॅलीही होती। महिलांनी पारंपरिक वेशात बुलेटवर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतला। गिरगावच्या स्वागत यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वागत यात्रेत मेट्रो विरोधातली रॅलीही निघाली होती। मेट्रो विरोधातले फलक सर्वांच्या हाती होते। पारंपरिक वेशातल्या महिलांचं लेझिम पथकही गिरगावमधल्या स्वागत यात्रेत सहभागी झालं होतं। शिस्तबद्धरित्या या महिलांनी यावेळी लेझिम सादर केलं। राज्यभरातल्या दुष्काळाची दखलही मुंबईकरांनी यावेळी घेतली। गिरगावमध्ये दुष्काळावर चित्ररथ साकारण्यात आला होता। एकूणच गिरगावकरांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। शोभायात्रा आणि ढोल पथकांनी इथला परिसर गजबजून केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। गिरगावातील स्वागत यात्रेत ते सहभागी झाले होते। संस्कृतीचं जतन गिरगावात होतं याचा अभिमान वाटतो। गेली 14 वर्ष राष्ट्रभक्त युवा एकत्र येऊन संस्कृतीचं संवर्धन करतोय असं ते म्हणाले। जगाला चांगला संदेश देण्याची ताकद भारतीय संस्कृतीच आहे। माझ्या देवानं कधी भेद मानला नाही, मात्र महिलांना देवाच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागतो ही लाजिरवाणी बाब असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली। गिरगाव व्यतिरिक्त मुंबईत इतरही ठिकाणी नववर्ष स्वागताच्या रॅल्या काढण्यात आल्या। वरळीमध्ये स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। नववर्षाच्या स्वागताला आबालवृद्ध पारंपरिक वेशात सहभागी झाले होते।
डोंबिवली शहरातील स्वागत यात्रेदरम्यान वेगवेगळे संदेश देण्यात आले. फडके रोडवर या पारंपरिक यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. डोंबिवलीतल्या महिलांनी दुचाकीवरून रॅली काढली. पारंपरिक वेशातल्या महिला दुचाकीवरून ऐटीत त्या फिरत होत्या. राज्यातल्या दुष्काळाची दाहकता दाखवून देणारे फलक रॅलीत सहभागी झाले होते. डोंबिवली शहरात प्रदूषण वाढत चाललंय, त्यामुळे पर्यावरण बचावाचे संदेश रॅलीत पाहायला मिळाले. डोंबिवलीप्रमाणेच कल्याण शहरावरही नववर्ष स्वागताची रॅली काढण्यात आली. या स्वागत यात्रेत ढोल ताशांचा गजर घुमला. सुमारे 50 ढोल ताशा पथकं या रॅलीत सहभागी झाली होती. कल्याणकरही या रॅलीत मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. नववर्ष स्वागत यात्रेत बहुतांश चित्ररथातून पाणी बचतीचा संदेश देण्यात येत होता. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनंही असा एक चित्ररथ तयार करण्यात आला होता. येथील परस्पर विरोधाभास म्हणजे हा चित्ररथ जिथून निघाला तिथेच त्याच्या शेजारी महापालिकेच्या पाईपलाईनमधून पाण्याची गळती सुरू होती. अखेर झी 24 प्रतिनिधीनं ही गळती दाखवून दिल्यावर सूत्र हल्ली आणि गळती बंद करण्यात आली. गुढीपाडव्याचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीनं स्वतःचं मार्केटिंग करण्याची संधी सोडली आहे. पक्षाच्या वतीनं कारंजा परिसरात 51 फुटी उंचीची विकास गुढी उभारण्यात आली. महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला लागल्यानं केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही उपक्रम झाला. नागपुरात नववर्षानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत नागपूरकर सहभागी झाले होते. महिलांना आपल्या पारंपरिक अंदाजात स्कूटीवरूनही रॅली काढली. तसंच दंड आणि तलवारबाजी हे या शोभायात्रेचं खास आकर्षण ठरलं. तसंच या यात्रेतल्या शिस्तबद्ध ढोलताशा पथकानं सगळ्यांच्याच नजरा रोखून धरल्या. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यातही नववर्षाची सुरुवात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आली. ढोल ताशा पथकं, लेझिम पथकं यात्रेत सहभागी झाली होती. तर पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण परिसरात पारंपरिक वेशात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं. केरळचं पारंपरिक वाद्य या शोभायात्रेचं आकर्षण होतं. विशेष म्हणजे या यात्रेत परराज्यातल्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. नाशिकमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. महापुरुषांच्या वेशात बच्ची कंपनी स्वागत यात्रेत सहभागी झाली होती. ढोल ताशा पथकं आणि आसमंतात झेपावणारे भगवे ध्वज असं या यात्रेचं स्वरूप होतं. भंडारा जिल्ह्यातही गुढीपाडव्याचा जल्लोष दिसून आला. शहराच्या मुख्य ठिकाणी 51 फूट उंच गुढी उभारण्यात आली. मात्र यावर्षीचं आकर्षण ठरलं भूषुंड ढोल ताशा आणि ध्वज पथक. अमरावती शहरातल्या राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेनं 51 फुटी उंचीची गुढी उभारली. सलग बांबूवर ही गुढी उभारण्यात आली. तर पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देत अकोल्यातल्या नागरिकांनी रॅली काढली. संस्कृती संवर्धन समितीनं मोटरसायकल रॅली काढली. ग्रामदैवत राजेश्वर मंदिरातून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. कोकणातही नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ग्रामदेवता भैरी देवतेची पालखी सहभागी करण्यात आली. 50 पेक्षा जास्त चित्ररथ या शोभायात्रेत होते. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यातही पाडवा रॅलीचं आयोजन केलं होतं. लोणावळाकरांसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेतला. 5000हून अधिक दुचाकींवरून नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शिर्डी साई मंदिरात सर्व विधी पंचांगाप्रमाणे चालतात. त्यासाठी पाडव्याच्या दिवशी नव्या पंचांगाची विधिवत पूजा करण्यात आली. साईबाबांना सुवर्णालंकारासह गाठींचा खास शृंगार करण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानंही गुढीपाडवा निमित्तानं आपल्या घरात गुढी उभारली. सचिननं पारंपरिक पद्धतीने या गुढीची विधिवत पूजाही केली. पत्नी अंजलीसह गुढी उभारतानाचा फोटोही सचिननं प्रसिद्ध केला. सोबतच ट्विटरवरून सचिननं गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. देशभरातील सराफ व्यावसायिकांनी अबकारी कराविरोधात पुकारलेल्या बंदमुळे या पाडव्याला ग्राहकांचा अनेक ठिकाणी हिरमोड झाला. मात्र जळगाव याला अपवाद ठरले. सोनं खरेदीचा सगळीकडे मुहूर्त टळला असताना जळगावमध्ये मुहूर्त साधण्यात आला. जळगावमधील सराफांनी गुढीपाडव्याला सोनं खरेदीची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. मध्य प्रदेशमधूनही ग्राहक जळगावला सोनं खरेदी करण्यासाठी आले होते. सराफांचा संप असला तरी मुंबईत गणपती बाप्पा भाविकांच्या मदतीला धावून आल्याचं चित्र आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानं आयोजित केलेल्या सोने अलंकार आणि वस्तू लिलावाला भाविकांची झुंबड उडाली होती. याद्वारे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रींच्या दर्शनासोबतच भाविकांनी सोनं खरेदीचाही मुहूर्त साधला.
हेल्पिंग हँड या स्वयंसेवी संस्थेनं शहापूर इथल्या आघई या आदिवासी पाड्यात आदिवासींसोबत पाडव्याचा सण साजरा केला। या संस्थेच्या वतीनं या आदिवासी पाड्यात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर आदिवासी बांधवांना संस्थेच्या वतीनं कपडे आणि खाद्यपदार्थांचंही वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। सणाच्या दिवशी कपडे आणि खाऊ मिळाल्यानं या आदिवासींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांना काँग्रेस आघाडी सरकार कारणीभूत असल्याचं प्रतिपादन एसएल समूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्र यांनी केलं आहे। नागपूरमध्ये सुयश चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वनवासी कृषी ग्रामविकास संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। तर आपल्या कार्यानं सगळ्यांना भारत माता की जय म्हणायला लावू अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी टीकेला उत्तर दिलं। अनुपम खेर यांनी पुण्यात जोरदार फटकेबाजी करत गेल्या 60 वर्षात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले आणि कधी चर्चेला न आलेले मुद्दे आता चर्चेला येत आहेत असं म्हटलं आहे। भारत माता की जय आणि जय हिंद हे म्हणायला मला कसलीच लाज वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। जे लोक याच्या विरोधात बोलतायत त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही असंही ते म्हणाले। आवश्यकता भासली तर आयपीएलचे सामने इतरत्र न्यायला सरकारची हरकत नाही असा स्पष्ट शब्दातला खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। तसंच आयपीएल सामन्यांसाठी उपयोगातलं पाणी वापरात आणू दिलं जाणार नाही याचीही खात्री मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। ठाण्यातील हिरानंदानी इथं एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी महिलांना शनी चौथऱ्यावर प्रवेश मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद झाला असल्याचं सांगत महिलांना सर्वच ठिकाणी समान हक्कासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे। तर दुष्काळावर मात करण्यासाठी आणि बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी पाणी वाचवण्याचंही आवाहन त्यांनी केलं। या कार्यक्रमादरम्यान हिंदी सिनेमातील गाणी गाण्याची संधीही त्यांनी सोडली नाही। आणि आता बातमी आहे झी मीडियाच्या दणक्याची। ठाण्यातील नितीन जंक्शन जवळ 3 दिवसांपूर्वी दुरुस्त केलेली पाईपलाईन पुन्हा फुटली आणि त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेलं। ही बातमी झी मीडियानं दाखवल्यानंतर या बातमीची दखल घेत पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यांनी झोपलेल्या पालिका अधिकाऱ्यांना जागं केलं आणि पाईपलाईन दुरुस्तीचं काम लागलीच सुरू करून दिलं। बराच वेळ हे पाणी वाया जात होतं, मात्र या गोष्टीची कोणत्याही अधिकाऱ्यानं दखल घेतली नव्हती। मात्र झी मीडियामुळे लगेचच हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे ठाणेकरांनी झी मीडियाचे आभार मानले। गेल्या काही दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं। तारबारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जात आहे। परिस्थितीचा पाठपुरावा करणार वृत्त झी 24 तासनं गेल्या 2 दिवसांपासून लावून धरलं होतं। त्याची तात्काळ दखल घेत टँकरच्या माध्यमातून का होईना पण रामकुंडात पाणी आणण्यात आलं। उजनी बॅकवॉटरच्या शेतकऱ्यांना केवळ 2च तास वीज पुरवठा होणार आहे। त्यामुळे इथले शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। उजनी बॅकवॉटरवरील इंदापूर, करमाळा, माढा आणि दौंड तालुक्यातल्या शेती पंपांना दररोज केवळ 2च तास वीज पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज वितरण कंपनीनं घेतला आहे। या निर्णयाविरोधात इंदापूर तालुक्यातून मोठ्या आंदोलनाचा इशारा राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे। मराठवाड्यात सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे गेल्या 4 वर्षांपासून शेतमजुरासह शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत। नापिकी, कर्जबाजारीपणा, मुलींचे लग्न यातून झालेल्या नैराश्यातून शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होते आहे। अडचणीत सापडलेल्या आणि आत्महत्या करण्याच्या काठावर उभे असलेल्या दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजुरांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शाश्वत मदत देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले जात आहे। आरोग्य सांभाळता आता डॉक्टर दुष्काळग्रस्तांना मायेची ऊब सुद्धा देऊ लागले आहेत। खानदेश विकास प्रतिष्ठानतर्फे धुळे शहरात 5वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन भरलेलं आहे। या संमेलनानिमित्त एक गाव एक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत धुळे तालुक्यातील 100हून अधिक गावातील महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या महिला आणि युवतींनी त्यांच्या कल्पकतेनं यापेक्षा एक अशा आकर्षक रांगोळ्या काढून त्याद्वारे प्रबोधनात्मक संदेश दिला। स्त्री भ्रूण हत्या, पाण्याची बचत, खानदेशी संस्कृती, गाव तिथे शौचालय, शेतकरी आत्महत्या आदी विषयांवर त्यांनी रांगोळ्या काढल्या। रांगोळ्यांपुढे अहिराणीतून संदेशही देण्यात आला। नाशिक शहरात आता इलेक्ट्रिक सायकलचा वापर करण्यास सुरुवात झालेली आहे। इंधन बचतीसोबतच पर्यावरण रक्षणाचाही संदेश यातून देण्यात येतो आहे। सोलर लिथियम बॅटरीचा यात वापर करण्यात आला आहे। नाशिकमध्ये हा कौतुकाचा विषय ठरला आहे।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.